नमस्कार सर. नमस्कार. आता आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो. काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. या ठिकाणी पेपर देखील चालू होता. नेमकी शेड्यूल कसं असतं? अकॅडमीची किती विद्यार्थी संख्या आपल्याकडे शिकतायत? ही सह्याद्री करिअर अकॅडमी आळेफाटा आहे. या ठिकाणी आमच्याकडे जवळपास 250 ते 300 मुलं या दरम्यानची मुलं या ठिकाणी लेखी आणि मैदानी असं दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत असतात. आपलं जे काही दैनंदिन शेड्यूल आहे याच्यामध्ये आमची सुरुवात होते सकाळी 9:30 वाजता लेक्चरने सुरुवात होते. त्यानंतर एक अर्धा तासाचा फक्त मध्ये आपण 12-12:30 ते 1 वाजता जेवणाचा ब्रेक देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा लेक्चर्स होतात. त्यानंतर आता पोलीस भरती निघालेली आहे त्याच्यामुळे एक ॲडव्हान्स तयारी म्हणून दररोज आपण एक त्यांचा सराव पेपर घेत असतो लेखी परीक्षेचा. तो दुपारी 1:30 ते 3 या वेळामध्ये होतो. त्यानंतर दुपारी 3:30 ते 5:30 या वेळामध्ये मैदानी प्रशिक्षण त्या ठिकाणी मैदानावर घेतलं जातं. अकॅडमीला स्वतंत्र मैदान आहे. त्या मैदानावर स्वतंत्र मैदानी प्रशिक्षक असून तो त्या ठिकाणी मैदानी प्रशिक्षण मुलांचं एवढा सगळा घेत असतो. आता यामागं काही मुलांचे काही भावनिक आहेत, काही गरिबीतून आलेत, खूप दुरून दुरून येतात, काही रायगड, पालघर किंवा आपल्या पुणे जिल्हा सोडून काही बाहेरचे विद्यार्थी इकडे येण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जेव्हा आमचा गेल्या वेळेचा त्याच्या आधी जे काही रिझल्ट लागले आणि त्या भरतीमध्ये जी मुलं भरती होऊन गेल्यानंतर ट्रेनिंग सेंटरला मुलं गेल्यानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये अगदी विविध जिल्ह्यांमधून आलेली मुलं असतात आणि त्याच्यामुळं मग कोणी पण विचारतं तू घरी अकॅडमी केली की सेल्फ स्टडी आहे का कसं. तर मग आपली मुलं त्या ठिकाणी सांगतात की आम्ही सह्याद्री करिअर अकॅडमी आळेफाटा या ठिकाणी होतो. मग इथलं कसं शिकवलं जातंय, काय इथलं शेड्यूल आहे कसं, किंवा त्याचे जे काही स्वानुभव असतील तो त्या ठिकाणी सांगतो. पर्यायानं मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून त्या मुलांचे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा त्याचे भाऊ बहीण असेल कोणी, तर ती मुलं त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी आळेफाट्याकडे येत असतात आणि आपण त्यांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतो. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोलताना काही विद्यार्थी भावुक होतात. असं कधीच त्यांच्या आयुष्यात 15वी पर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात, असं कधीच वाटत नाही आत्मीयता शिक्षकांबाबत कधी तयार होत नाही, असं का? त्याचं झालंय काय आता की ही जी बॅच आहे ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता पोलीस भरतीचे फॉर्म वगैरे भरून झालेत. म्हणजे आता एक हार्डली जेव्हा मैदानी चाचणी होईल नंतर लेखी परीक्षा, म्हणजे त्यांच्यात आमच्यात आता दुरावा निर्माण होणार आहे. कारण विषय असा आहे की गेल्या 1-1.5 वर्षापासून काही विद्यार्थी 2 वर्षे आहेत तर त्यांनी एक अतिशय म्हणजे घरोब्याचे संबंध आमचे त्यांचे निर्माण झालेत की जेणेकरून अगदी लहान भावा बहिणीसारखं आम्ही त्यांना समजून घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल एक भावनिकता निर्माण झालेली आहे मुलांना की आता आपल्याला ह्या सरांना सोडावं लागणार आहे. ते जरी त्यांना यशाचा आनंद असेल पण यशाच्या आनंदाबरोबर आमचा त्यांच्यात होणारा वियोग याच्यातून मात्र त्यांना नक्की अश्रू त्या ठिकाणी अनावर होणार आहेत आणि त्याच्यामुळे ते थोडी भावनिक होत आहेत, बाकी दुसरं काही नाही. एक विद्यार्थी असं देखील म्हणला, आठवड्यातून समजा महिन्यातून एक जरी मला सुट्टी भेटली तर अर्धी सुट्टी माझ्या आई वडिलांसाठी आणि अर्धी सुट्टी तुमच्यासाठी. निश्चितच आतापर्यंत जेवढी काही मुलं आमच्याकडून भरती होऊन गेलीत, जेव्हा त्यांना काही कारणाने समजा दिवाळीची सुट्टी असेल किंवा कोणत्याही कारणाने जेव्हा सुट्टीवर ते गावी येतात, गावी आल्यानंतर पहिला दिवस जर त्यांच्या घरी गेला असेल तर मला वाटत नाही दुसऱ्या दिवशी ते नक्की सह्याद्री अकॅडमीच्या आळेफाट्यापर्यंतला त्या ठिकाणी भेट देतातच. आम्हाला भेटल्याशिवाय परत ड्युटीवर जॉईनच होत नाहीत, तसे भेटूनच जातात. काही बाहेर जे काही लोक असतात अकॅडमी का करतात असं पोरांना टार्गेट केलं जातं, काय आहे त्या अकॅडमीत, काय असं तुच्छपणाने वागणूक दिली जाते. तेवढं हे क्षेत्र खरं तर खूप म्हणजे असं खूप उंची आहे या क्षेत्राची. आणि कसं आहे की पूर्वी हे ग्रामीण भागामध्ये मिळत नसायचं. पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये अगदी उभ्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक स्पर्धा परीक्षा करण्यासाठी यायची. परंतु मी स्वतः सुद्धा एक 14 वर्षांपूर्वी या क्षेत्रामध्ये आलो म्हणजे एक मला ती उणीव नेहमीच की जे मला माझ्या आयुष्यामध्ये मिळालं नाही. मला जर त्या काळामध्ये असं ग्रामीण भागामध्ये कुठं अशी अकॅडमी उपलब्ध झाली असती तर नक्कीच मी कुठेतरी एखादा अधिकारी त्या ठिकाणी बनलो असतो. परंतु विषय असा झाला की आपल्याला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नुसत्या स्पर्धा परीक्षांसाठी राहणं वगैरे एज्युकेशन घेणं शक्य नव्हतं आणि मनामध्ये माझ्या ती खंत होती आणि तीच खंत पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने मी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्या मुंबई सारख्या स्पर्धा परीक्षेचं शिक्षण मिळावं त्याही पेक्षा छान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही माझा स्टाफ सगळं आम्हीच ते या ठिकाणी करत आहोत. आता यामागचा एक प्रश्न असा महत्वाचा
की हे प्रॉपर ठिकाणी तुम्ही ही जागा भाड्याने घेता, एवढ्या गोष्टी, काही विद्यार्थ्यांनी फी देतात, एकदम कमी प्रमाणात फी आहे आपली बाकीच्यांच्या तुलनेत, असं विद्यार्थी सांगतात. कधी कधी आमच्याकडे पैसे नसले तर ऍडजस्ट पण करतात, काही वाईट बोलत नाही किंवा हुसकून दिलं जात नाही किंवा असं काही वेगळ्या पद्धतीचं त्यांना ट्रीट दिलं जात नाही की. खरं तर आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या इथपर्यंत आलेलो आहोत. आम्हाला गरिबीची, दारिद्र्याची खऱ्या अर्थाने जाणीव आहे आणि त्याच्यामुळं मुलांच्या मनामधल्या, अगदी एखाद्या मुलाच्या बाबतीत फीजचं जर बोलायचं झालं तर त्याचा चेहरा सांगतोय आज आपल्याला की याला काय अडचण आहे. आणि मला वाटतं एवढ्या वर्षांच्या अनुभवातून आपण एवढं थोडं शिकायलाच पाहिजे. आणि नक्कीच आपण त्या ठिकाणी गोरगरीब जी काही मुलं आहेत, सगळ्याच गोष्टी पैशाने त्या ठिकाणी होत नसतात. खरं तर हे ज्ञानदानाचं पवित्र ज्ञान मंदिर आहे. इथं व्यवसाय म्हणून याच्याकडे खरं तर पाहिलंच नाही पाहिजे. ही आपण सेवा देत आहोत एक प्रकारची. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण गोरगरीब, अनाथ मुलं असतील किंवा काही कुणाला आई नाहीये, कुणाला वडील नाहीयेत, अशी जी काही मुलं आहेत तर त्यांना नक्कीच फी मध्ये आपण सवलत देत असतो. किंबहुना काही असे विद्यार्थी आहेत घरची अतिशय दारिद्र्याची हलाखीची परिस्थिती आहे. अगदी मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे आणि सगळ्या त्या गोष्टी पाहिल्यानंतर अगदी कुठल्याही प्रकारची, काहीतरी विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडून आपण अजिबात फीस घेत नाही, अगदी तशा पद्धतीने फ्रीमध्ये त्यांना शिकून फक्त एकच टार्गेट आहे, त्यांना मात्र माझी अट आहे की तुम्हाला दिलेली सवलत आहे याचा 100% फायदा झाला पाहिजे, तुम्ही यशस्वी झाला पाहिजेत, हेच माझ्यासाठी खूप आहे. अशी सवलत देत आहे. कधी कधी भाडं द्यायला काही प्रॉब्लेम येत असतील किंवा बऱ्याचशा अडचणी या क्षेत्रात आहेत. परमेश्वर कृपेने अजून तर काय अडचण म्हणजे तशी भासली नाही, पण जरी भासली तरी मी विद्यार्थ्यांवर त्याचा ताण कधीच त्या ठिकाणी देत नाही. आमच्या ऍडजस्टमेंटने आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतो. या सगळ्या गोष्टीला सहकार्य अगदी इथला जो या बिल्डिंगचे मालक आहेत वगैरे ते सगळ्यांचं आम्हाला सहकार्य तर असतंच, परंतु विद्यार्थ्यांवर त्याचा ताण अजिबात येऊ देत नाही. तेवढी दक्षता मात्र मी 100% घेत असतो. काय ऐकण्यात देखील आहे की सर्वांच्या तुलनेत आपल्याकडे बसायला जागा पुरत नाही, असं 250-300च्या पट गाठला गेलाय. हा, ते कसं आहे की माझी एक वेगळी पद्धत आहे की आपण आल्यानंतर मी तुम्हाला माहिती अकॅडमीची जास्त सांगण्यापेक्षा, माझा क्लास कसा आहे काय हे सांगण्यापेक्षा, माझं एक टार्गेट असतं की विद्यार्थ्याला पहिल्यांदा आपल्या लेक्चरला बसू द्या, आमचे सगळे लेक्चर करा, आमचं मैदानाचं ट्रेनिंग पहा आणि हे सगळं घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला आवडलं तरच त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, फीज भरा वगैरे काय, असं ते आवडलं तरच. विनाकारण एखाद्याला कसं वाटायला नको आपण फी भरली आणि आता बस तसं होत नाहीये, चुकीचंच आपण निवडलंय, हे व्हायला नको. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण पहिल्यांदा त्यांना संधी देतो की तुम्ही लेक्चर करा, मैदान करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या, तुम्हाला आवडलं तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. असं. धन्यवाद सर, आपल्या बोलले, धन्यवाद. माहिती